आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला वर्डप्रेस प्लगइन्स आपण सर्व्हर वाईडला कशा पद्धतीने अपडेट करू शकतो किंवा इन्स्टॉल करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे। म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे ते बघा। आपल्याला समजा आपल्याकडे 100 साइट्स आहेत आणि त्या 100 साइट्सवरती जर आपल्याला एखादा प्लगइन जर इन्स्टॉल करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक वेबसाईटला जायला लागेल, त्याला लॉग इन करायला लागेल, प्लगइन्समध्ये जायला लागेल आणि ते प्लगइन इन्स्टॉल करायला लागेल। आणि जर आपण असं जर करत बसलो तर ते प्लगइन आपल्याला 100 वेबसाईटवरती जाऊन मॅन्युअली इन्स्टॉलेशन करावं लागेल। आता ह्याच्यावरती उपाय काय आहे तर आपल्याकडे जर प्लेस पॅनल असेल तर आपण ह्या प्लेस पॅनलवरून ते अगदी इझिली करू शकतो। तर त्याच्यासाठी काय करायचं, प्लेसला लॉग इन करायचं। प्लेसला लॉग इन करून झालं नव्हतं ना तर लेफ्ट साईडला वर्डप्रेस नावाचं ऑप्शन असेल, ह्याच्यावरती क्लिक करायचं। ह्याच्यावरती क्लिक करून झाल्यावरती इथे आपल्याला प्लगइन्सचं ऑप्शन दिसेल। ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला प्लगइन इन्स्टॉलेशन करायचं आहे म्हणून आपण ह्याला इन्स्टॉलवरती क्लिक करू। ह्याला आपण डिसेबल कमेंट्स नावाचा आपण एक प्लगइन टाकणार आहोत। ओके, आता डिसेबल कमेंट्सवरती क्लिक केल्यावरती आपल्याला भरपूर ऑप्शन्स आले, त्यातलं आपल्याला हे प्लगइन टाकायचं आहे। डिसेबल कमेंट्स, रिमूव्ह कमेंट्स अँड स्टॉप स्पॅम मल्टीसाइट सपोर्ट हे प्लगइन आपल्याला टाकायचं आहे। ओके, आपण ह्याला सिलेक्ट करू। त्याच्यानंतर ना तो आपल्याला हे विचारेल की आपल्याला हे कुठल्या कुठल्या वेबसाईट्सवरती टाकायचं आहे। तर हे आपल्याला जर आपल्याला समजा चुकून ह्या 2 वेबसाईटवर फक्त टाकायचं असेल तर आपण ह्याला सिलेक्ट करू। पण आत्ताच्या ह्या सीनमध्ये मला सगळ्या वेबसाईट्सवरती टाकायचं आहे म्हणून मी इथं सिलेक्ट ऑल केलं आणि मग आपण ह्याच्यावरती सगळ्यात खालच्या साईडला आपण स्क्रोल करू। ओके, स्क्रोल करून झाल्यावरती इथं आपल्याला एक ऑप्शन आहे ॲक्टिवेट आफ्टर इन्स्टॉलेशन, म्हणजे इन्स्टॉलेशन एकदा पूर्ण झालं की ह्याला ॲक्टिवेट पण कर। ओके, मग आपण ह्याला इन्स्टॉलवरती क्लिक करू। मग आता हे आपल्या इथं इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे त्या प्लगइनचं। ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे काम करता येते। काय काम करता येते तर आपल्याला अखंड सर्व्हरवरती जेवढ्या वेबसाईट्स आहेत तेवढ्यावरती एखादा प्लगइन इन्स्टॉल करायचा असेल, अपलोड करायचं असेल, ॲक्टिवेट, डिॲक्टिवेट, अनइन्स्टॉल आणि अपडेट करायचं असेल तर आपण ते एका ठिकाणावरून करू शकतो। तर याच्यामुळे आपला भरपूर वेळ वाचतो, त्याच्यासाठीच आपल्याला ही पद्धत वापरायची आहे। तर याच्यापुढे ज्या वेळेला आपल्याला गोष्टी सर्व्हरला करायच्या असतील त्याला ही मेथड वापरलेली आपल्याला कधीही बरं आहे। त्यामुळे ही मेथड नेहमी लक्षात ठेव आणि त्याचा योग्य उपयोग करून आपला वेळ वाचवायचा प्रयत्न करा। थँक्यू व्हेरी मच।